करा गणगण गणातामध्ये. गण गण गणात पते हा केवळ मंत्र नव्हे तर मनाला अपार शांती प्रदान करणारं सूक्त आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे भक्तगण आजही सद्गुरूंची प्रचिती आपल्या दैनंदिन जीवनात घेतच असतात. याच भक्तांच्या अनुभवावर आधारित सिरियलची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची. श्री गजानन गाथा या यूट्यूब चॅनलवर दर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता याचे एपिसोड प्रदर्शित करण्यात येत आहेत. या सिरियलच्या निर्मितीमध्ये उत्कृष्ट टीमवर्क, मेहनत आणि गजानन महाराजांच्या प्रती असलेला भक्तिभाव प्रकर्षाने जाणवतो. या सिरियलला भाविकांचा मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचे व्ह्यू नक्कीच उत्साह वाढवणारे आहेत, असं प्रतिपादन या सिरियलचे निर्माते आणि सद्गुरू श्री गजानन महाराज यांची भूमिका साकारणारे श्री अमित फाटक यांनी केलंय. त्याचवेळी त्यांनी संपूर्ण टीमचं देखील सहकार्य आणि गजानन महाराज स्वतः हे कार्य करून घेत असल्याचं प्रामुख्याने सांगितलं. या सिरियलला दिग्दर्शन योगेश आणि तेजल यांचं असून याचे लेखन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सचिव कुलते यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे जनमत लाईव्ह न्यूज या सिरियलचे मीडिया पार्टनर आहे. लवकरच आपण जनमत लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून सिरियलच्या संपूर्ण टीमसोबत संवाद साधणार आहोत. तुर्तास सद्गुरू गजानन महाराज यांची भूमिका साकारणारे श्री अमित फाटक यांनी आमचे प्रतिनिधी रत्नाकर मुळीक यांच्यासोबत केलेली ही बातचीत. अमितजी, मला तर तुम्हाला अमितजी म्हणण्यापेक्षा गजानन महाराज म्हणायला जास्त आवडेल. आपण हे जे सिरियल आता करतो आहे हे भक्तांच्या अनुभवावर आधारित करतो आहे. तर यूट्यूबच्या माध्यमातून काही भक्त बघत असतील, त्यांचे स्वतःचे काही अनुभव असतील, तर त्यांनी जर तुमच्यासोबत शेअर केले तर काय आपण त्याच्यावरती एपिसोड बनवू शकणार का? अगदी नक्कीच. आणि मी हे आधी पण इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच वेळा सांगितले की ज्यांना कोणाला स्वतःचे अनुभव सांगायचे असतील त्यांनी आम्ही एक ईमेल आय डी तयार केलेला आहे. तो ईमेल आय डी असा आहे की प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची @gmail.com, म्हणजे मालिकेचंच नाव, तेच स्पेलिंग आहे. अगदी ते आम्ही तुम्हाला खाली दाखवत देखील आहे, तर ते दर्शक आपले खाली ते बघत आहेत. तर त्यावरती ते प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची @gmail.com यावर तुमचे अनुभव, ज्या प्रचिती तुम्हाला आले असतील त्या सगळ्या तुम्ही लिहून आम्हाला तो मेल केलात तर शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही ते शूट करून नक्कीच आम्ही तो एपिसोड सादर करू. आता आपलं जे एकंदरीत जे कार्य झालेलं आहे तर आणि गजानन महाराजांची जी गाथा आहे ती इथून पुढे तुम्हाला काय वाटतं की आपला हा प्रवास जो आहे हा कसा अनवरत सुरू ठेवणार, आणि काही असं वाटतं का की म्हणजे हे कुठं हा प्रवास थांबला पाहिजे की अविरत हा चालला पाहिजे, त्याच्यासाठी काय स्वप्न आहे? नाही, म्हणजे हा प्रवास थांबण्याचा मी विचारच केलेला नाही. अगदी बरोबर. कारण जोवर जीवात जीव आहे तोपर्यंत हे कार्य सुरूच ठेवायचं आहे. फक्त एवढंच की फायनान्शियली थोडंसं आपल्याला ते मेहनत करावी लागेल, पण ते सुद्धा महाराज करून घेतील. त्यामुळे आता यूट्यूबकडून काही कालांतराने थोडे थोडे पैसे चालू होतील आणि मग त्या पैशातून, म्हणजे मी प्रॉफिटसाठी सगळ्यात पहिली गोष्ट हे करत नाही आहे. ही मालिका मी बिलकुल प्रॉफिटसाठी करत नाही आहे. जे पैसे येतील त्यात मी एपिसोड्स करणार सगळे. एक अजून महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. अमित फाटक म्हणून जगताना अमित फाटक म्हणून जगताना तुम्ही गजानन महाराज देखील जगताय, आणि ह्या सिरियलमध्ये तर मला असं वाटतं की लोकांनाही तुम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर तो अमित फाटक जगताना गजानन महाराजांना घेऊन चालताना तुम्हाला काही कसरत करावी लागते की एकदम सामान्यपणे तुम्ही काय फरक काय पडला आपल्या आयुष्यामध्ये? नाही, म्हणजे ॲक्च्युली असं झालेलं आहे की मी फक्त भूमिका ॲक्शनपासून ते कट म्हणेपर्यंतच मी फक्त त्या भूमिकेत असतो. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे मी फक्त अमित फाटकच असतो. त्यामुळे मी हे कटाक्षाने पाळलेलं आहे अगदी पहिल्या दिवसापासून की वाहून नाही जायचं कुठल्या ह्याच्यात. कारण शेवटी आपण कलाकार आहोत, तर ते कलाकारच राहायला पाहिजे. त्या भूमिकेत वाहून नाही जायचं. ॲक्शन म्हटलं दिग्दर्शकांनी की त्या भूमिकेत शिरायचं, कट म्हटलं की भूमिकेतून बाहेर यायचं.
कारण एक पर्सनल लाईफ असतं, ते पर्सनल लाईफ वेगळं ठेवायचं आणि हे ॲक्टिंग हे एक हा भाग वेगळा ठेवायचा. म्हणजे ते कुठेही असं वाहून जाता कामा नये. कारण ॲज अ ॲक्टर म्हणून ती काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण आपण वेगवेगळे रोल्स करत असतो. त्यामुळे आपल्याला आजपर्यंत मी क्राईम पेट्रोल केलं, बरेच वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. त्यामुळे कसं आहे की ते भूमिका करायची विसरून द्यायचं, ही भूमिका करायची विसरून द्यायचं, त्यात वाहून जाता कामा नये असं मला खूप वाटतं. आणि त्यामुळे पण हेच आहे की ही भूमिका करताना मला एक वेगळी पॉझिटिव्हिटी जाणवली आणि एक वेगळंच म्हणजे एक एनर्जी एक वेगळ्या प्रकारची. एनर्जी वेगळीच मिळाली. त्यामुळे ही भूमिका करताना म्हणा किंवा साकारताना मला एक जी आलेली एनर्जी असते त्याच्यावरती मी ते करतो. आपण म्हणजे त्याला गजानन महाराजांचे आशीर्वाद म्हणून आणि ते करून घेतात. म्हणजे इतर अनेक भूमिका केल्या असतील आजपर्यंत, पण त्या भूमिका मी विचार करून मी हे करू का ते करू का मेहनत घेऊन ते असं तसं केलेले आहे. पण मला वाटतं ही भूमिका आहे ही मी मेहनत घेण्यापेक्षा जास्त महाराजांनी माझ्यातून घडवून घेतले. त्यामुळे मला खूप कष्ट असं फार घ्यायलाच लागले नाहीत. कारण नॉर्मल नॅचरल पद्धतीने जिथे महाराज करून घेत आहेत तिथे आपल्याला काहीच करावं लागत नाही. आपली तर तेवढी लेवलच नाही. हां, त्यामुळे मला असं खूप कष्ट करतोय मी असं काहीच होत नाही. ते इतक्या इझिली ही भूमिका होते आणि ती होते ह्याच्यावरूनच कळतं की हे महाराज करून घेत आणि एन्जॉय होत आहे सगळं. हो हो हो. मला जेव्हा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे या मालिकेसाठी, तर मी खूप एक्साइटेड होती की म्हणजे आपल्याला गजानन महाराजच्या सिरियलमध्ये काम करायला मिळत आहे. आणि त्यानंतर अशी एक्साइटेड होती की ज्यांना आपण म्हणजे टीव्हीमध्ये बघतो गजानन महाराज, म्हणजे त्यांचं लाईव्हमध्ये ओरा कसे असणार, हे म्हणजे कसे बोलत असणार, ते कसे असणार, त्यांचा ओरा कसा असणार, हे साठी मी खूप एक्साइटेड होती. आणि जेव्हा त्यांना लाईव्हमध्ये बघितलं तर खरंच म्हणजे असं वाटत होतं की नाही आपण म्हणजे प्रत्यक्ष अक्षरशः गजानन महाराजच आले आहे. ते एक्झॅक्ट तसेच दिसतात आणि त्यांच्यासोबत म्हणजे असं पहिले बोलत असं वाटलं कसे बोलत असणार, काय बोलत असणार, पण त्यांनी आम्हाला खूप छान गायडन्स केलं महाराजांनी. स्वप्ने खरी होतात, पण त्यासाठी स्वप्ने बघावी लागतात आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यासाठी कृती करावी लागते. अमितजींनी ते स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न सत्य करण्यासाठी ते प्रवासाला लागले. त्यांनी एक टीम जमवली आणि आज प्रचिती सद्गुरू गजाननाची आपल्या समोर आहे. आणि आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो का हा आपला जो प्रवास आहे हा आम्हाला आमचा आणि दर्शकांचा आनंद नेहमीच द्विगुणित करत असो. खूप खूप धन्यवाद सर. खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.